सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नेहमी सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापारी बंधूंच्या पाठीशी उभी राहिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी युवा पिढीनं उद्योग व्यवसायाकडे वळावं, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक उन्नती साधावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपल्या पाठीशी सदैव उभी राहील, असं मत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी तळवडे येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा स्थलांतर सोहळा कार्यक्रमावेळी व्यक्त केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उलाढाल दिवसांदिवस वाढत असून या संदर्भात जिल्ह्याच्या विकासाला जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसंच उद्योग व्यावसायिक यांचा मोलाचा वाटा आहे, असं ते म्हणाले. या देशातला किंबहुना या महाराष्ट्रातला मला वाटतं पहिला प्रोजेक्ट असेल की त्याने सीएनजी गॅस निर्मिती सुद्धा त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केली आणि हा पायलट प्रोजेक्ट आता या पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून विविध यंत्रणेच्या माध्यमातून देशभर राबवण्याचा प्रयत्न केला जातो. एका महिलेने ठरवलं तर ती काय करू शकते, एका स्त्रीने ठरवलं तर काय बदल होऊ शकतो, हे खरं तर मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. आणि म्हणून व्यावसायिक मानसिकता असलेला हा परिसर, मग खात व्यवसाय असो किंवा आता महिलांच्या माध्यमातून असलेले विविध प्रक्रिया प्रकल्प असो, अशा प्रकारची मानसिकता असलेल्या या परिसरामध्ये त्यांनी यावं, त्यांची ओळख त्या ठिकाणी व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून आदर्श इथल्या व्यावसायिकांनी सुद्धा घ्यावा. आणि आपण ज्यावेळी विचार करतो की मला बँकेकडनं 1 लाख रुपये कर्ज घेतलं तर माझं काय होईल, मला हप्ता भरायला मिळेल का, मला तो व्यवसाय जमेल का, मला ते काम करायला जमेल का, माझ्याकडे गिराईक मिळेल का, माझ्याकडे उत्पादन होईल का, या सगळ्याचा विचार करताना आपण अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे की अशा प्रकारे जर आपण कुठलाही व्यवसाय निवडला आणि त्या व्यवसायामध्ये जर आपण पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने जर मेहनत घेतली तर त्या ठिकाणी किती रुपये तुम्ही कर्ज घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला यश निश्चितपणे मिळणार. आमचे खरं तर शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत, परंतु कष्ट त्यांचे आहेत. अनेक साखर कारखाने असे असतात किंवा अनेक उद्योजक असे असतात की जे त्या ठिकाणी कर्ज घेतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना सावरता सगळ्यांची दमछाक होते. परंतु या ठिकाणी मात्र उलट आहे. आणि कर्ज दिलं पण आज अशा त्या एकमेव साखर कारखानदार आहेत की त्यांचं कोट्यावधी रुपयाचं ठेव सुद्धा आमच्या बँकेकडे आहे. अनेक जण येतात आणि फक्त कर्ज घेऊन जातात, परंतु तेवढ्याच आत्मीयतेने, कारण माणूस ठेव केव्हा ठेवतो जेव्हा त्याचा विश्वास त्या बँकेवर असतो. आपण सुद्धा आपल्या मेहनतीची कमाई, मग ते 100 रुपये जरी असले, 1 लाख रुपये जरी असले आणि काही कोटी रुपये जरी असले तरी आपण त्याच बँकेमध्ये ठेवतो ज्याच्यावर आपला विश्वास आहे. आपली ठेव त्या ठिकाणी सुरक्षित राहील याची खात्री ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण ठेव ठेवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी गायकवाड मॅडम यांनी जो आमच्या बँकेवर विश्वास दाखवलेला आहे आणि आपली कोट्यावधी रुपयाची ठेव त्या ठिकाणी ठेवली आहे. आज खरं तर बँके या शाखेच्या उद्घाटनाला आल्यानंतर सुद्धा त्यांनी 1 कोटीची ठेव इथल्या शाखेमध्ये ठेवण्याची भूमिका घेतली. याचा अर्थ असा आहे की त्याच्या माध्यमातून इथल्या व्यावसायिकांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे की आपण अशा प्रकारची भूमिका घ्या, आपण व्यवसाय करायला पुढे चला. आपल्यासारखी लोक, त्यांच्यासारखी लोक आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी या विठ्ठलाचे भक्त आहोत. अनेक जण मला वाटतं इथे बसलेले त्या ठिकाणी वारीला जात असतात, अनेक जण त्या ठिकाणी त्या विठ्ठलाची सेवा करत असतात आणि त्या भूमीतून आपण येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की त्या विठ्ठलाच्या आशीर्वादाने आमची या बँकेची आणि या शाखेची उत्तरोत्तर याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने होईल. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील आदर्शवत सहकारी बँक आहे, असं मत जिल्हा बँक स्थलांतर सोहळ्याला उद्घाटक म्हणून असलेल्या डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड यांनी व्यक्त केलं. साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचं काम सिंधुदुर्ग बँकेकडनं झालंय, असं देखील त्या म्हणाल्यात. राजलक्ष्मी गायकवाड ह्या धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका म्हणून कार्यभार पाहतात. तसंच या कार्यक्रमाला सोलापूर खर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी सीताराम महाराज यांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही खरंच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांना सदैव आर्थिक सहकार्य करणारी बँक आहे. त्यामुळे या बँकेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सिंधुदुर्ग बँक आणि मान्य दळवी साहेब या सर्वांना खरं तर आम्ही तुमचे ठेवीदार पण आहोत, परंतु त्याहीपेक्षा मोठे ठेकेदार आहोत.
मी माझी थोडीशी 2 मिनिटात ओळख करून देते की मी डॉक्टर राजलक्ष्मी. मी पंढरपूर, जिथं आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात, त्या पंढरपूरमध्ये आपला सीताराम साखर कारखाना आहे. एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आष्टी साखर कारखाना, असे 2 साखर कारखाने आहेत. आणि धनश्री महिला पतसंस्था आणि धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि सीताराम अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा प्रकारच्या एक आर्थिक संस्था त्याही आपण चालवतो. तुम्ही ज्या भक्तिभावाने पांडुरंगाकडे पंढरच्या वाटेने येतात, त्याच्या श्रद्धेने, तितक्याच भक्तिभावाने आम्ही पंढरपूरकर सिंधुदुर्ग बँकेकडं अगदी विश्वासाने आणि अगदी एक मनामध्ये इच्छा घेऊन आलो होतो आणि त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आज कळवडे शाखा जी आपली झालेली आहे आणि इथल्या लोकांना मला सांगावंसं वाटतं की त्यांनी आता सांगितलं की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 4 शाखा आहेत आणि विस्तार आहे. खरं तर सिंधुदुर्ग बँकेचा विस्तार 200-250 किलोमीटरच्या पुढे पण आहे. आम्ही तिथे त्यांचे कर्जदार आहोत आणि विश्वासाने आम्ही ठेवीदार सुद्धा आहोत. आणि खरोखर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी साखर उद्योग आहेत, ती जे खरोखर अडचणीत आले होते, तर कोकणाने सिंधुदुर्ग बँकेने विशेषतः आदरणीय साहेबांनी, आदरणीय कोकण विभागीय सन्माननीय राणे साहेबांनी, या सर्वांनी एक मदतीचा फार मोठा हात दिला आणि पश्चिम महाराष्ट्रातली कारखानदारी सावरली गेली, नव्हे ती नफ्यामध्ये आली. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की काही बँका अशा असतात की त्यांच्या पैशाला खूप यश असतं. तसं सिंधुदुर्ग बँकेच्या पैशाला इतकं यश आहे की मी दुसऱ्या प्रकारे घेऊ शकते. तर त्याही वेळेला मला सहकार्य झालेलं आहे. मी एक चांगला कर्जदार होण्याचा नेहमीच प्रयत्न करते, कारण ज्या बँकेचे पैसे आपण आपल्या वेळेला उपयोगाला येतात, ते वेळेला भरणं हे आपल्या खातेदाराचं, कर्जदाराचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. आणि जर आपण ते केलं तर बँकही मोठी होते आणि पर्यायाने आपणही मोठे होतो. याचा खूप चांगला अनुभव मला आहे. आमची धनश्री पतसंस्था आणि धनश्री मल्टीस्टेट याचाही विस्तार मोठा आहे. 50 ते 52 शाखा आहेत आणि 2000 कोटीच्या पुढे ठेवी आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये असंच वेगवेगळ्या कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ग्रामीण भागांमध्ये संस्था चालवतो आणि खूप चांगला प्रतिसाद विशेषतः ग्रामीण भागामधून मिळतो. शेतकरी आणि आपला जो छोटा व्यावसायिक असतो तो खरंच फार चांगल्या पद्धतीने कर्ज फेडतो आणि त्यामुळं कधी कधी धनदांडले लोक कर्ज बुडवतात, परंतु सच्चा असतो तो शेतकरी आणि छोटा व्यावसायिक, आणि ते फार चिकाटीने आपलं कर्ज फेडतात आणि शाखा मोठे होतात. अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग शाखा ही कळवडे शाखा आणखी मोठी हो आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक अशी उत्तरोत्तर तिची फार प्रगती होत राहो ही शुभेच्छा मी या निमित्ताने इथे व्यक्त करते. आणि आमच्यासारख्या ठेवीदारांना आणि कर्जदारांना तिथं नेहमीच सहकार्य लाभत राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि तुम्ही जे काही आता हे शाखा निर्माण केली आहे, इथे आल्यानंतर असं वाटलंच नाही की बँकेमध्ये आलेलो आहोत, तर एका कॉर्पोरेट सारखा लूक त्याला दिलेला आहे, कमर्शियल बँक सारखा ATMचं उद्घाटन केलेलं आहे. इथे येणारे प्रचंड पर्यटक असतात, त्यांना खरोखर या ATMचा फार फायदा होणार आहे. तसेच तुम्ही प्लॅटिनम कार्ड असेल, डिजिटल बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, तरुणांच्या फुटप्रिंट्स बँकमध्ये वाढल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून आदरणीय गाडगे साहेबांनी जो प्रयत्न केला आहे, इथल्या बँक मॅनेजर असतील, इथले सर्व कर्मचारी असतील आणि तुम्ही सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांनी सर्वांनी मनापासून प्रयत्न केल्यामुळे ही शाखा अतिशय चांगली झाली आहे. तशीच वाढत राहावं अशी पुन्हा एकदा मी प्रार्थना करते. बनवावं. आणि आता काय झालं, 2 वर्षाच्या कोविड पिरियडमध्ये बरेच व्यवसाय आमचे आज व्यवसायामध्ये खूप नुकसानीचं वातावरण तयार झालेलं आहे. अनेक व्यवसाय आता ठप्प पडले आहेत. 2-4 व्यवसाय राहिलेले आहेत जेणेकरून ते चालण्याच्या मार्ग परिस्थितीत आहेत. काही कायद्याच्या कचाटी सापडलेल्या आहेत. वन विभागाचं तेवढं सहकार्य, कारण आपलं संपर्क कायम पालकमंत्र्यांच्या सोबत आहे आणि आम्हाला ती एक अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांना सांगून एकदा एक वन खात्याची आमची मीटिंग लावून आपण एक आमच्या व्यवसायासंदर्भात एक तोडगा काढण्याचा आपण एक आश्वासन करावं. आम्हाला एवढी तुम्हाला सांगतो, कारण या व्यवसायाला स्वरूप आणि आज जेवढं झालं त्याच्यात कागवाल्यांचं
त्याच्यात 100% खारीचा वाटा आहे. आणि आज तोच काच व्यवसाय या तवाड्याचं जे भूषण आहे ते तुला कुठेतरी आज या सगळ्या शासकीय गोष्टींचं बंधन येत आहे. यावेळी डॉक्टर राजलक्ष्मी रविराज गायकवाड, संचालिका धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, मंगळवेढा, सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी सीताराम महाराज, साखर कारखाना मर्यादित खर्डी यांच्या हस्ते जिल्हा बँक स्थलांतर सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसंच जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, गजानन गावडे, रवींद्र मडगावकर हे उपस्थित होते. तसंच प्रमोद गावडे, अध्यक्ष सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, वनिता मेस्त्री, सरपंच ग्रामपंचायत तळवडे, बाबूराव परब, अध्यक्ष तळवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, विलास परब, अध्यक्ष तळवडे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, प्रमोद गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्यासपीठावर यावेळीला उपस्थित होते. तसंच तळवडे शाखा व्यवस्थापक श्यामसुंदर पोकळे तसंच जिल्हा बँक अधिकारी, कर्मचारी, शेतकरी वर्ग, जिल्हा बँक ग्राहक वर्ग, व्यापारी आणि बँकेचे सर्व हितचिंतक यावेळी उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, सावंतवाडी.